अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. भक्तांनो, बघाच शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती की शनिवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे. तुम्ही जर शनिवारच्या दिवशी बघितलं तर प्रत्येक हनुमानाच्या मंदिरामध्ये तुम्हाला गर्दी दिसेल. जे लोक एरवी काहीच करताना दिसणार नाहीत ती लोक सुद्धा शनिवारच्या दिवशी आवर्जून हनुमानाच्या मंदिरात जातात. कोणी पांढऱ्या रुईची माळ घेऊन जातं, कोणी फुलं अर्पण करतात. प्रत्येक जण आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही करतं. हनुमान दैवत हे संकटांना दूर करणारे आणि मनातील इच्छा पूर्ण करणारे आहे. आता मी तरी प्रत्येक शनिवारी पांढऱ्या रुईच्या पानांची छान माळ बनवून प्रत्येक शनिवारी माझ्या पतीकडे देते आणि आमच्याच गावामध्ये मंदिर आहे तर तिथे हनुमानांना ती घालायला लावते. आता प्रत्येकाची श्रद्धा किंवा प्रत्येकाची आस्था असते. बघा, शनिवार आहे, जो शनिवार नकारात्मकता दूर करण्यासाठी, पिशाच्य बाधांमधून मुक्तता मिळण्यासाठी, संकटांचा नाश करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रभावी असतो. लोक आठवडाभर थांबतात आणि शनिवारच्याच दिवशी विशेष उपाय करतात, कारण हा दिवस उपाय करण्यासाठी बघा खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी केलेला कुठला उपाय सहसा खाली हात जात नाही, तो आपल्याला काही ना काही लाभ देणारा असतो. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारचे अत्यंत प्रभावी असणारे 2 उपाय सांगणार आहे. तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक उपाय करा किंवा शक्य असतील तर दोघांपैकी तुम्ही 2 उपाय करा. सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो इच्छापूर्तीचा आहे. मनात एखादी कठीण इच्छा असेल, जी इच्छा काही केल्या पूर्ण होत नसेल, खूप प्रयत्न करताय, तुम्ही अगदी वर्षभर त्या इच्छेसाठी थांबलाय पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये, कुठलीही ती इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा पहिला उपाय. शनिवारी संध्याकाळी 7च्या पुढे रात्री 12च्या आत झोपण्याच्या आत तुम्ही कुठल्याही वेळात हा जो उपाय आहे तो करू शकता. यासाठी तुम्हाला एक छान कागद घ्यायचा आहे. लाल रंगाचा कागद घ्या किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाचा, हिरव्या रंगाचा नाहीच तर मग तुम्ही सफेद रंगाचा कागद घेतला तरीही चालेल. एक छोटासा प्लेन कागदाचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे. ठीक आहे. आता जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. काहीही इच्छा असेल ती एका शब्दात, विवाह, नोकरी, प्रमोशन, कर्जमुक्ती, पैसा, गाडी, बंगला, जे काही असेल ते तुम्हाला फक्त एका शब्दात त्या कागदावरती लिहायचं आहे. आता हा कागद तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर किंवा घराच्या दक्षिण दिशेला बसायचं. दक्षिण दिशा ही हनुमानांची दिशा मानली जाते म्हणून घराच्या दक्षिण दिशेला बसा किंवा देवघरात. आता देवघरात आपण हनुमानांचा फोटो, मूर्ती काहीच ठेवत नाही पण तरीही देवघरात तुम्हाला तो कागद तिथे ठेवायचा आहे. तिथे आसन घालून तुम्हाला बसायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या 7 लवंगा. 7ही लवंगा तुम्हाला सुगंधी अत्तरामध्ये मिक्स करायचे आहेत. तुमच्याकडे हिना, मोगरा, चमेली कुठलंही अत्तर असेल ते अत्तर त्या लवंगांना लावायचे आणि 7ही लवंगा ज्या आहेत त्या सुगंधी करून घ्यायच्या आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे आणि शेंदुरात सुद्धा ह्या 7 लवंगा तुम्हाला मिक्स करायच्या आहेत. थोडंसं शेंदूर घ्यायचं, ओलं असेल तर ठीक, सुकं असेल तर त्यात एक किंचित पाणी घाला आणि ते ओलं करा आणि 7ही लवंगा शेंदुरामध्ये तुम्हाला त्या शेंदरीच कलरच्या करायच्या आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायची. आपली जी इच्छा असेल ती हनुमानांना सांगायची आणि इच्छा बोललेली ही जी लवंग आहे ती तुम्हाला मूठ बंद करून ठेवायची आहे आणि हनुमान चालीसा म्हणायचा आहे. फक्त एक वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आणि त्याच्यानंतर ही लवंग समोर जो इच्छा लिहिलेला कागद आहे त्याच्यावर ठेवायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, हाताची मूठ बंद करायची, इच्छा व्यक्त करायची, हनुमान चालीसा म्हणायचा, पुन्हा ही लवंग तिथे ठेवायची. अशा आपण घेतलेल्या 7च्या 7ही लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि 7ही लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करून तुम्हाला त्या समोरच्या कागदावर ठेवायच्या आहेत. आता तो जो कागद आहे त्याची घडी करा. छोटीशी पुडी, पोटली, काही जसं जमेल तसं करा आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ती तुमच्या कपाळाला लावा. इथे कपाळाला लावा आणि कपाळाला लावून तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे. समजा मी माझ्या नोकरीसाठी करते तर तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स त्याला द्यायचे आहेत. मला चांगली नोकरी लागलेली आहे, पगार चांगला आहे, सगळं चांगलं आहे, मनासारखं झालेलं आहे, माझी पॉझिटिव्ह वाइब्स तुम्हाला त्या लवंगांना द्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या 7ही लवंगा तुम्हाला तुमच्यासोबत, तुमच्याजवळ किंवा एखाद्या अशा ठिकाणी गुप्त ठेवायच्या आहेत जिथे दुसरं कोणी बघणार नाही, कुणी त्याला हात लावणार नाही. तुमच्याशिवाय त्याला कोणी हात लावू नये. तुम्ही पर्समध्ये ठेवा, तुमच्या कपाटात ठेवा
कपाटाच्या तुमचे कपडे जिथे ठेवता त्याच्या खाली ठेवा, जिथे तुम्ही पैसा वगैरे सोनं ठेवता तिथे ठेवा, कुठे ठेवा. जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती लवंग आपल्या सोबत ठेवा. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमची एखादी इच्छा 6 महिन्यात पूर्ण होणार असेल ना, ती 1 महिन्यात पूर्ण होईल. तुमची एखादी इच्छा वर्षात पूर्ण होणार असेल ना, ती कितीही काही केलं तरी 1.5 महिन्याच्यात आवर्जून पूर्ण होईल. तुम्ही जेव्हा हनुमान चालीसा म्हणाल तेव्हा त्यातलेच जे मंत्रस्तोत्र आहे ते त्यातच तुम्हाला सगळे अर्थ कळून जातील की जो 7 वेळाचं पठण करतो त्याची कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते. माझे तर खूप मोठे मोठे अनुभव आहेत हनुमान चालीसेचे. पण जेव्हा तुम्ही ह्या लवंगाशी अभिमंत्रित करून इच्छा व्यक्त करून स्वतःच्या जवळ ठेवता तेव्हा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतात. कारण हनुमानांना सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर शेंदूर आणि ती लवंग आहे. शनिवारचा हा खास तोडगा आहे. आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते. तुम्हाला खूप नकारात्मक शक्तींचा त्रास असेल, बाधा असेल किंवा सतत वाईट स्वप्न पडत असतील तर त्याच्यासाठी हा दुसरा उपाय. शनिवारच्या दिवशी काय करायचं, एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, छोटं काळ्या रंगाचं कापड, आणि त्या कापडामध्ये तुम्हाला एक चिमूटभर मोहरी घालायची आहे. काळी मोहरी, पिवळी असेल पिवळी घातली तरी चालेल, काळी किंवा पिवळी कुठलीही काळ्या रंगाच्या कापडात मोहरी घालायची आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला एक बिबा ठेवायचा आहे, ज्याला आपण बिबोबा बिबोठा असेही म्हणतो. कुठलंही आयुर्वेदिक जे साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्हाला मिळेल. काळ्या मोहरीवरती हा काळा बिबा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर ते जे कापड आहे काळं ते 2-3 वेळा फोल्ड करायचं आहे. आता घडी केल्यानंतर त्याला एक गाठ वगैरे मारा, त्याची छोटीशी पोटली केल्यानंतर तयार केलेली ही जी पोटली आहे ती तयार केलेली पोटली तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात घेऊन जायची आहे. हा उपाय तुम्ही शनिवारी दिवसभरात कधीही करू शकता. हनुमानांच्या मंदिरात घेऊन जायची, हनुमानांच्या चरणांना हा बिबा आणि मोहरी असणारी पोटली तिथे त्यांच्या चरणांना लावायची. आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो त्यांना सांगायचा आणि हनुमानांच्या चरणांना असलेलं बघा शेंदूर, हनुमानांच्या मूर्तीला शेंदूर लागलेलं असतं, त्यातलं थोडंसं शेंदूर त्या काळ्या कापडाला लावायचं, थोडं किंचित. आता ही पोटली घरी आणायची आणि ज्या व्यक्तीला त्यात त्रास होतोय, तुमची मुलं म्हणजे घाबरत असतील, तुमच्या पतीला त्रास होतोय, तुम्हाला कुणालाही तुमच्या घरात ज्यासाठी तुम्ही हा उपाय केलाय तर त्याच्यासोबत त्याला ही बिबा आणि मोहरी असणारी पोटली जी आहे ना ती त्या शनिवारपासून ठेवायला सांगायची. कमीत कमी त्यांना 1-2 शनिवार जाईपर्यंत म्हणजे 15 दिवस तरी सोबत ठेवायला सांगायची. 15 दिवसांमध्ये त्यांना भरपूर अनुभव येईल, नकारात्मकता दूर होईल, काही वाईट शक्ती त्रास देत असतील तर त्यातून त्यांची मुक्तता होईल. फक्त 15 दिवसांमध्ये त्यांना काही बाधा वगैरे लागलेली असेल तर ती सुद्धा नष्ट होऊन जाईल. 15 दिवसानंतर ही पोटली जी आहे ती वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता. पुन्हा 1-2 महिन्यांनी कधी वाटलं तर पुन्हा सेम याच पद्धतीने कुठल्याही एका शनिवारी काळी मोहरी आणि त्याच्यामध्ये बिबा घ्यायचा, तो गुंडाळून हनुमानांच्या चरणाला लावून तो आपल्या सोबत ठेवायचा. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे, खूप काहीच करायचं नाही आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.